नितीन होय. लय अभ्यास कर आणि असाच मोठा हो आणि आमचं नाव कमाव. हा नितीन, ती बरोबर बोलती. आम्ही काय सांगू, लई गरिबीत दिवस काढले, पण तुला गरिबीत नाही बघायचं आम्हाला. आणि शिकताना तू पैशाची अजिबात काळजी करू नको. आम्ही जीवाचं रान करू पण तुला शिकू. जशी तुझी बहीण शिकली तसा तू पण शिक. झालं का रे अभ्यास? हो दीदी. आता तुझं कॉलेजला ॲडमिशन झालंय. चांगला अभ्यास कर, रोज कॉलेजला जात जा. आपल्याला आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. कळलंय ना तुला? हो दीदी, मी एवढं शिकन तुझं आणि आईबाबांचं स्वप्न मी पूर्ण करेन. आणि हा, कधी तुमच्या प्रतिष्ठेला डाग नाही लागू द्या. त्याला त्यो मी त्याला स्वतःला शहाणा समजतो रे. त्याची बहीण पोलीस आहे तर त्याला असं वाटतं तो लई शहाणा आहे आपल्यात. अरे पण त्याचा आपल्याला एक फायदा आहे बरं का. काय फायदा आहे? त्याची बहीण पोलीस आहे. आपण जर कधी जेलमध्ये गेलो ना, त्याची बहीण आपल्याला लगेच सोडू शकते. ह्यो कधी विचारच केला नाही आपण. पण आपल्याला एक काम करावं लागेल. काय आपल्याला आहे ना, त्याला आहे ना आपल्या गँग मध्ये सामील करावं लागेल. हे खरं आहे मात्र. आणि त्याला आहे ना लत लावून द्या सगळ्याची. मला आज चुरका मारायला देऊ ना. आज आला ना चुरका मारायला दे त्याला. गेमच करून टाकू आज. गेमच आहे. तो आला. ए नित्या इकडे ना. आलो. तो यासाठी ना आज क्वालिटी विषय आणलेला आहे. नाद काटा. काय रे? काटा चल तू फक्त दाग चल तू. अरे प्रणव, कुठे घेऊन चालला मला एवढ्या लांब तू? अरे तुला लय घाई झाली राव. पैसे अरे भाऊ, तुला जी गोष्ट दाखवायची होती ना ती बघ ही. अरे पण काय हे? जन्नत आहे जन्नत. अरे ही कोणती जन्नत आहे बाबा? तर निवास क्वालिटी. अरे माझ्या आई बाबांना कळलं ना की माझे हातपाय तोडून टाकतील. आमच्या आई बापाने आमचे हातपाय तोडून टाकले. हा दर अनेक चुरका आण आण तो भारी वाटतं रे आता. शिकला ना आपला भाई. ए प्रणव, हिच्या दिवशीचा माल दे ना. माल आहे रे भाई, पण याच्यासाठी ना पैसे मी पैसे देईन ना तुला, नंतर दे ना. आता पैसे आहे का तो? मी नंतर देईन ना तुला. अरे लगेच लागते. खूप कस्तुरी होत आहे. सिद्धू भाई, त्या दिवशीचा माल दे ना. त्या दिवशीचा माल तर नाही बाई. हे भेटू शकतो तुला. हा बरं वाटतं आता. बाई एवढं लक्षात ठेव. यावेळेस भेटलं तुला हे, पुढचे पैसे लागते ना, तिकडे काही कर मग. अय भाई, अजून एक असली दे ना. एक्स्ट्रा असली पाहिजे नाही दे ना. दे ना अजून एक्स्ट्रा. पैसे लागते. पैसे घेऊन ये. काय झालं तुला रडायला? हे बघा ना, हे नितीनच्या खिशात काय सापडलंय मला. अरे देवा, हे पोरग कोणत्या वळणावर गेलंय आता? त्यांचे बाबा नितीनला समजून सांगा ओ, पोरगा आपलं खूप वाईट वळणाला जाईल ओ. काय खरं नाही होणार काय त्याचं. हे बघ ना. हे पाय ना पोरी, नितीनच्या खिशात हे काय सापडलं? अगं पुरे, मी धुणं धुत होते तेव्हा त्याच्या खिशामध्ये हे मला सापडलं. बाबा, हे तर ड्रग्स दिसतंय. पोरी पाय ना, हे पोरग आता कोणत्या वळणाला लागलंय?
तरी तुम्हाला सांगत होते त्याचा सगळा लाड करा पण पैशाचा लाड नका करू. त्याच्यामुळेच हे झाले सगळं आज. थांबा त्याला घरी येऊ दे. घरी आला का चांगले चोप देत त्याला. नितीन इकडे. हे काय मग मला नाही माहिती काय. खरं सांग हे काय? खरं सांगतोय मला नाही माहिती. तुझ्या पॅन्टच्या खिशात मिळालं हे. नाही मला नाही माहिती काय. खरं सांग हे खरं काय? सांगतोय मला नाही माहिती. कॉलेजमध्ये शिकायला जातो का हे धंदे करायला जातो? त्यासाठी आई बाबा खर्च करताय का शिक्षणासाठी? परत जर का सापडला ना तर तुला सोडणार नाही. लाज वाटू दे थोडीशी. अरे तुला कळत नाही का? तू हे धंदे करायला कॉलेजला जातो का रे? तुझ्यासाठी आम्ही किती कष्ट करतो. नितीन तुला 2 दिवसापासून हे पाहिजे होतं ना. दिन मला धर, धर, धर. ए, धर. तुला हे लागत आहे ना. तुला याच्यासाठी ते काम करावं लागतं. मी काही घरी नाही. काही हा. सांग मग. काय काम करावं लागतं तुला? याच्यासाठी आमच्यासोबत दरोडा टाकावा. हे दरोडा आहे का तयारी? माझी बहीण पोलीस आहे रे भाऊ. नको. अरे मग तर उलट भारी ना. सोडून आणू लगेच. तुला लगेच सोडून देईन. नको रे पोलीस कळलं ना माझ्या बहिणीला लय अवघड होईल रे. अरे तुझी बहीण तुला सोडीन ना. आम्ही ऐकी. नको नको. तुझी बहीणच तुला सोडीन आणि आपण दरोडा टाकीत राहू. बर तुला एक काम करला का ना? करशील का? बर बर. चला ए, थांबा थांबा. एक चुरका मारू मग काम. ओके बरोबर. चला घ्या बांधून आता सगळे. प्रणव भैया काल चोरी केली पण पैसा झाला. अरे भाई पैसा आला म्हणतो क्वालिटी माल आला ना. अरे काढ ना मग माल. मारून काढ. चुरका.
नितीन बाबा मला इथून सोडवा ना, मी परत अशी चुकी नाही करणार. ओय पोरा, काय केलं तू हे? तुला सांगत होतो रे आधी, आमची काय चूक झाली, कुठं कमी पडलो रे आम्ही. ए ताई मला सोडव ना. नितीन, अरे आपल्या आईबाबाने आपल्यासाठी काय स्वप्न पाहिली होती, तू त्यांना काय स्वप्न दाखवले. अरे नितीन तुझ्या कोण आहे आम्हाला आता? आई बाबा चला आता. बाबा, आई, ताई. पोरी, आता तूच त्याला सोडू शकते, तूच त्याला सोडव. बाबा, कायदा हा सगळ्यांना सारखाच आहे आणि त्याने केलेली चुकीची शिक्षा ही त्याला मिळालीच पाहिजे. तो माझा भाऊ आहे म्हणून मी कायदा हातात नाही घेऊ शकत बाबा. आत्ताच आपण बघितलं का एका चुकीमुळं त्या मुलाचं आयुष्य कसं बर्बाद झालं. म्हणून सांगतो, अंमली पदार्थ हे शरीर नाही तर आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकतं. त्यामुळं आपण आपल्या मुलांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. रोजच्या रोज मुलांबरोबर चर्चा केली पाहिजे, म्हणजे आपल्याला तो कुठे चाललं हे आपल्या लक्षात येईल. नाहीतर याचे परिणाम असे होतील.